Hello student, today we have to start in financial planning. We can study about the shares, which is most important factor. To own a shop is a proprietor. म्हणजे व्यक्तीचे स्वतःचे दुकान असणे म्हणजे प्रोप्रायटरशिप असणे. प्रोप्रायटरशिप म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, प्रोप्रायटरशिप म्हणजे दुकानाची मालकी, म्हणजे जो दुकानदार असतो त्याला आपण म्हणतो प्रोप्रायटर. आता इफ टू और मोर दॅन 2 पर्सन कम टुगेदर टू गेट वन ऑफ द बिझनेस, देन इट इज कॉल्ड ॲज अ पार्टनरशिप. 2 किंवा 4 व्यक्ती, 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस करत असेल तर त्याला म्हणतात, अनदर टर्म इज पार्टनरशिप. पार्टनरशिप इज देअर, त्याला पार्टनरशिप असं म्हणतात. आणि यासाठी त्याला कॅपिटल कमी लागते. म्हणजे एक व्यक्ती दुकान टाकत असेल तर त्याला कॅपिटल म्हणजे भागीदारी कशी लागेल, त्याला भांडवल कसं लागेल, जास्त लागेल. पण ते जर 4 मिळून करत असेल तर ते भांडवल, ते कॅपिटल काय आहे, विखुरल्या जाते. म्हणून भांडवल काय होते, कमी होते. परंतु एखादी कंपनी किंवा एखादा बिझनेस सुरू करायचा असेल आणि मोठ्या भांडवलाची गरज असते तर हे भांडवल आपल्याला समाजाकडून सुद्धा मिळवता येऊ शकते किंवा मिळवावे लागते. कारखाना सुरू करण्याकरता इफ वी हॅव टू एनीबडी और एनी पर्सन इज इंटरेस्टेड टू डू और टू स्टार्ट वन ऑफ द बिझनेस. समजा एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, बिझनेस सुरू करायचा असेल तर मग असे बिझनेस सुरू करणारे व्यक्ती जे सारख्या विचाराचे आहेत ते एकत्र येतात आणि आपल्या कंपनीची काय करतात, तिथे स्थापना करतात. अकॉर्डिंग टू द इंडियन कंपनी लॉ 1956, इंडियन कंपनी लॉ 1956, पर्सन हू फॉर्म अ कंपनी दॅट इज कॉल्ड ॲज प्रोमोटर्स. म्हणजेच भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे प्रोमोटर असे म्हणतात. आणि अशा कंपनीला लिमिटेड कंपनी असं म्हणतात. लिमिटेड कंपनी आपण पाहतो की नाही, की कुठलंही असेल तर लिमिटेड असं नाव लिहिलेलं असते. तर लिमिटेड कंपनी म्हणजे कशी कंपनी, द पर्सन हू फॉर्म अ कंपनी, आणि ती कंपनी कशी राहते, अशी कंपनी जी असते ती लिमिटेड कंपनी असते. लिमिटेड म्हणजे ज्याने तयार केली त्याची कंपनी. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी दॅट इज कॉल्ड ॲज कॅपिटल, म्हणजेच भांडवल. तुम्हाला समजावं म्हणून मी मराठीत लिहिते आहे. द अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट, कंपनी सुरू करण्यासाठी जेवढा काही पैसा लागेल त्याला म्हणायचं आहे कॅपिटल. या कॅपिटलचे लहान लहान समान आपण भाग करू शकतो. कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट अँड दॅट स्मॉल इक्वल पार्ट इज कॉल्ड ॲज शेअर्स. म्हणजेच ह्या कॅपिटलचे लहान लहान भागात जे काही आपण काय करतो, डिवायडेशन करतो, दॅट इच अँड इक्वल पार्ट इज कॉल्ड ॲज शेअर. अ पर्सन हू ओन अ शेअर दॅट इज कॉल्ड ॲज शेअर होल्डर. म्हणजे जो कोणी हे शेअर विकत घेत असेल त्याला काय म्हणतात, मग शेअर होल्डर. त्याला शेअर होल्डर असं म्हणतात. ही इज अ पार्ट ऑफ कंपनी इन प्रॉपोर्शन नंबर ऑफ शेअर्स. म्हणजेच हा जो शेअर भागधारक असतो हा त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात त्या कंपनीचा काय असतो, एक प्रकारे मालक असतो. आता विविध बँक असतात, बँकेमध्ये सुद्धा काय असते की पतसंस्थेसारख्या बँक असतात, त्याच्यात शेअर हा असते की तुमचे एवढे शेअर आहे, तुमचे तेवढे शेअर आहे. म्हणजे जेवढे शेअर तुमचे असेल तेवढ्या शेअर्सचे तुम्ही त्या बँकेचे काय आहे, भागधारक आहात, शेअर होल्डर आहात. म्हणजे तितके तुमचा त्यामध्ये काय आहे, हिस्सा आहे. अनदर मोस्ट इम्पॉर्टंट इज स्टॉक एक्सचेंज. अनदर इम्पॉर्टंट फिनॉमिना इज स्टॉक exchange.
जे इट इज अ प्लेस व्हेअर बाईंग ऑर सेलिंग ऑफ शेअर्स टेक्स प्लेस. म्हणजे ही ती जागा आहे स्टॉक एक्सचेंज की जिथे शेअर्सची खरेदी विक्री होते. त्या शेअर बाजार असं म्हणतात, शेअर मार्केट असं म्हणतात, इक्विटी मार्केट, कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट असं म्हणतात. देअर आर सो मेनी टर्मिनॉलॉजी अबाउट दी स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंजला वेगवेगळं म्हणतात पहा, स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट, कॅपिटल मार्केट, शेअर मार्केट. समाजाकडून भांडवल उभे करून सुरू केलेली जी काही कंपनी असते ती पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर बाजारात लिस्टेड असणे कशी असते, आवश्यक असते. म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी आणि लिमिटेड कंपनी देअर आर डिफरन्स. लिमिटेड कंपनी म्हटलं, लिमिटेड कंपनी म्हणजे LTD असं येते आणि दुसरं येते पब्लिक लिमिटेड. हे म्हणजे ओन आणि ही कशी झाली, 2 मोर दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त घटक मिळून झाली असेल तर ती पब्लिक मध्ये येते. ओन म्हणजे स्वतःची लिमिटेड कंपनी असते. अनदर टर्मिनॉलॉजी इज मोस्ट इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी इन शेअर इज फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. व्हॉट डू यू मीन बाय फेस व्हॅल्यू? फेस व्हॅल्यू इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर FV. व्हॅल्यू प्रिंटेड ऑन शेअर सर्टिफिकेट. शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची जी काही किंमत असेल त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. अँड अनदर टर्मिनॉलॉजी इज मार्केट व्हॅल्यू विच इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर MV. म्हणजे प्राइस ॲट विच द शेअर आर सोल्ड ऑर परचेस इन स्टॉक मार्केट. म्हणजे ज्या किमतीने शेअर बाजारात शेअर्सची खरेदी किंवा विक्री होते त्याला म्हणतात, त्या किमतीला म्हणतात त्या शेअरचा बाजार भाव विच इज कॉल्ड ॲज मार्केट व्हॅल्यू ऑफ दॅट शेअर. मग आता कंपनी स्थापन झाली. कंपनीची आता काय आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मग शेअर्सची मागणी वाढत आहे. शेअरची संख्या तर ठराविक असते म्हणजे पुरवठा वाढवू शकत नाही, म्हणून त्या कंपनीचे शेअर भाव काय असतात, वाढायला लागतात. शेअर्सचे भाव वाढतात आणि उतरतातही. समजा इन्क्रीज्ड व्हॅल्यू दाखवायची असेल, इन्क्रीज व्हॅल्यू शेअर मार्केटमध्ये इन्क्रीज व्हॅल्यू दाखवायची असेल तर ते दाखवण्याची इंडिकेशन आहे. जर असा अपवर्ड डायरेक्शनचा ग्रीन ट्रँगल असेल तर इट इज फॉर इन्क्रीज्ड व्हॅल्यू ऑफ शेअर इन शेअर मार्केट. आणि समजा इन्व्हर्टेड ट्रँगल असेल विच इज डिनोटेड इन रेड कलर, रेड कलरचा असेल, पहा याचे कलर ठरलेले आहेत. ग्रीन कलरचा, मग ट्रँगल कुठलाही असो, ट्रँगल ग्रीन कलरचा अपवर्ड दिसत असेल तर इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ शेअर. आणि अपवर्ड डायरेक्शन म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनचा ट्रँगल दिसून राहिलेला असेल विच इज इन रेड कलर, दॅट इज इंडिकेट increased value of share in share market. म्हणजे चढ किंवा उतार होऊन राहिलेला आहे. चढ होत असेल तर इथे म्हणत असताना आपल्याला काय दाखवायचं आहे, ट्रँगल ग्रीन कलरचा, आणि डाऊनवर्ड रेड कलरचा ट्रँगल असेल तर डिक्रीज व्हॅल्यू ऑफ शेअर. शेअर बाजारात शेअरचे भाव प्रत्येक क्षणी काय असतात, बदलत असतात, म्हणजे ते कॉन्स्टंट नसतात. अ पार्ट ऑफ एन्युअल प्रॉफिट ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमॉंग द शेअर होल्डर, अमॉंग दी शेअर होल्डर. म्हणजे कंपनीला आर्थिक वर्षात जो काही नफा झालेला आहे तर नफ्याचं वाटप शेअरच्या संख्येनुसार जे काही त्याचे शेअर होल्डर आहेत त्यांना केला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड. डिव्हिडंड, डंट नाही, डंट, डिव्हिडंड. डिव्हिडंड जो आहे तो लाभांशाचा त्याला अंश असं म्हणतात. म्हणजे कंपनीने चांगलं काम केलं म्हणजे तिची मालमत्ता वाढत आहे, म्हणजे शेअरला लाभ कसा मिळत आहे, चांगला मिळत आहे, म्हणजेच मग डिव्हिडंड देणं काय असते, त्या कंपनीला भाग असते. डिव्हिडंड इज टोटली टॅक्स फ्री. इट इज अ टॅक्स फ्री म्हणजे याच्यावर कुठल्याही पद्धतीचा इन्कम टॅक्स लावला जात
नाही. इन इंडिया देअर आर 2 मेन शेअर मार्केट. इंडियामध्ये 2 महत्वाचे शेअर मार्केट आहेत. 2 मेन शेअर मार्केट in India. First one is BSE and second one is NSE. BSE means Bombay Stock Exchange and N for National Stock एक्सचेंज. इंडियामध्ये आपल्याला जे पाठ्यक्रम दिलेला आहे त्यानुसार मुंबई शेअर बाजार, ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE अँड NSE दॅट इज नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय शेअर बाजार, असे 2 शेअर बाजार आहेत. आणि मुंबई शेअर बाजार हा आशियातील सर्वात जुना आणि राष्ट्रीय शेअर बाजार हा भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे. हा भारतातील आणि हा BSE आशिया खंडातील, असे 2 आहे. आता हा जो शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटमध्ये अप अँड डाऊन असतात. आणि अप अँड डाऊन हे जे आहे, हे अप अँड डाऊन इन शेअर्स कॅन बी डिनोटेड बाय इंडेक्स. हे कशाने डिनोट केले जाते? इंडेक्सनी. अँड देअर आर 2 टाइप्स ऑफ इंडेक्स आर प्रेझेंट इन इंडिया. कोणते कोणते आहे? सेन्सेक्स अँड निफ्टी. सेन्सेक्स अँड निफ्टी. सेन्सेक्स हा जो आहे याचा अर्थ आहे सेन्स एक्सचेंज, सेन्सिटिव्ह एक्सचेंज. आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे? इंडियामध्ये असणारा एक्सचेंज. निफ्टी म्हणजे नॅशनल NSE आणि FT म्हणजे हा राष्ट्रीय याच्यावर शेअर याच्यात काम करणारा घटक. अशा 2 याच्यात याचं काय होते? इंडेक्समध्ये शेअर मार्केटमधलं अपडाऊन इंडिकेट केल्या जाते. देन अनदर मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज there is a comparison in between. We can study comparison between face value and market value. If face value is greater than market value, market value is greater than face value, then the share is at premium rate वर आहे. if market value is equal to face value म्हणजेच मग as per, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू कशा आहे? सारख्या आहे. if market value is less than face value then it is at डिस्काउंट. हे लक्षात ठेवायचं आहे की मार्केट व्हॅल्यू हे फेस व्हॅल्यू पेक्षा काय असेल? ग्रेटर असेल तर शेअर इज ॲट प्रीमियम. इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू देन शेअर इज ॲट पर. इज मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. टोटल अमाऊंट रिक्वायर्ड टू परचेस द शेअर म्हणजे शेअर खरेदीसाठी लागलेली एकूण रक्कम म्हणजे सम इन्व्हेस्टेड. त्याला काय म्हणतात? सम इन्व्हेस्टेड. अँड सम इन्व्हेस्टेड कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग अ फॉर्म्युला नंबर ऑफ शेअर्स into market value. It is a most important formula to calculate some problem or to solve some problem. Sum invested म्हणजे एकूण गुंतवणूक किती केलेली आहे, ती गुंतवणूक कशी काढणार आहे? नंबर ऑफ शेअर, किती नंबर ऑफ शेअर्स आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे. मग आता रेट ऑफ रिटर्न. अनदर पॉइंट इज रेट ऑफ रिटर्न.
म्हणजेच रेट ऑफ रिटर्न विच इज इंडिकेटेड बाय ROR आणि रेट ऑफ रिटर्न हा पर्सेंटेज नुसार असतो. म्हणजे शेअरवरील परताव्याचा दर जो असतो, किती परतावा मिळायला पाहिजे, हे प्रत्येक याचं कसं राहते, वेगळं राहते. म्हणजे त्या एक्झाम्पलमध्ये काय व्हॅल्यू दिली आहे, काय कसं कंडिशन दिली आहे, त्या कंडिशननुसार त्या परताव्याचा रेट कसा राहतो, रेट ऑफ रिटर्न डिफरंट राहतो. रेट ऑफ रिटर्न इज डिफरंट फॉर डिफरंट शेअर होल्डर. म्हणजे प्रत्येक शेअर होल्डर करता ही कशी राहणार आहे, त्यांनी केलेली एकूण सम इन्व्हेस्टेड जी आहे त्याच्यावर ते डिपेंड राहील. इट इज ऑल अबाउट दी शेअर. इन नेक्स्ट period we can solve the example which are based on the share. Thank you.